हे बघा, हा आहे माईस विला. अरे मस्त आहे. इथे एक विला कितीला मिळत असेल? 5 किलो रताळी. 5 किलो रताळी? हे जरा जास्त नाहीये? तू म्हणाला इथे एक अडचण आहे, काय आहे ती? अरे ती काय, आमची अडचण तिकडे आहे. पण नक्की काय आहे? त्याला म्हणतात JCB, जमीन खणायची मशीन आहे ती. जमीन खणायला मशीन? याचे तर दात पण नाहीयेत. त्याची जी हत्तीसारखी सोंड आहे ना, त्याने जमीन खणून माती काढून मग ती लॉरी मध्ये टाकली जाते, माहितीये काय? असं? तर आपण याने रताळी खोदून काढू शकतो? हा, जाऊन तर बघ. माणसं तुला माती समजून उचलून लॉरी मध्ये टाकतील. काय बोलतोयस? मी जे तुम्हाला सांगणार होतो ते मी सांगितलंच नाही. हा JCB आज रात्री आपला हा विला खोदून घेऊन जाणार आहे. मग आम्ही रस्त्यावर येऊ, माहितीये का तुम्हाला? तुम्ही कुठे दुसरीकडे जाऊ शकता. मरण पत्करू, पण दुसरीकडे जाणार नाही. हा JCB तोडायला आम्हाला मदत कराल का प्लीज? मी ऐकलंय तुम्ही खूप धाडसी आहात. हे तर बरोबर बोललास. माणसांची तर भीती नाही, पण मला यांच्याशी भांडायचा मूड नाहीये. मी ऐकलंय की तुम्ही बुद्धिमान सुद्धा आहात. हो, एकदा प्रयत्न तर करून बघूयात. आपण बुद्धिमान जे आहोत. जर या अडचणीतून तुम्ही आम्हाला बाहेर काढलं तर फक्त 2 रताळ्यांच्या बदल्यात हा विला मी तुम्हाला देऊन टाकेन. मी शब्द देतोय तुम्हाला. पिक्चर तर आता सुरू झालंय. आपण करून दाखवू. त्या JCBला इथून पळून लावू. तुमचे खूप खूप आभार. चला एक काम करूयात. आपण हत्तीला बोलवून JCBला डोंगरावरून खाली ढकलून देऊयात. वेडा आहेस काय? माणसांकडे अशा आणखीन JCB असतील. हा गेला तर दुसरा आणतील. आता काय करणार? किट्टूला तर सांगितलं, पण त्याला इथून पळवून लावलं असतं तर आपल्याला एक विला पण मिळाला असता. आता दुसरा मार्ग शोधावा लागेल. आता हे कोण आहेत? अच्छा, हे दोघे आहेत काय? काय झालं? कुठे हरवले दोघे? अरे दादा, तू राहू दे. तू काहीच नको विचारूस. ठीक आहे, काय विचारत नाही. बोला, तुम्हाला काय अडचण आहे? गावी आमचा एक मित्र आहे, किट्टू. तो तर एका मोठ्या विलामध्ये राहतो. काय जंगलात? जंगल नाही, विला. हा तर मागेच लागलाय. हो, एकसारखी दिसणारी अनेक घरं. शहरात सगळे लोक असेच राहतात. हो, तर तुम्ही हा विचार करत होता? प्रश्न तो नाहीये. त्यांची घरं माणसं JCBने तोडणार आहेत. जर आम्ही त्यांना अडचणीतून सोडवलं तर ते आम्हाला 2 किलो रताळ्या बदली विला देते. अरे, तर उत्तम आहे. मग तुम्ही गावी जाऊन का राहत नाही? पण आपण जेव्हा ते JCB पासून वाचवू तेव्हा ते मिळेल. तुला माहिती तरी आहे का, JCB एका हत्ती एवढा मोठा असतो. तिथल्या उंदराला वाचवायला हवं. त्यावर काय मार्ग काढायचा याचा एकत्र विचार करायला हवा. अरे बापरे, भूत! वाचवा! भूत! काय? भूत? कुठे? मला पण घेऊन चला. काय बडबडताय तुम्ही? कुठे आहे भूत? कुठे आहे ते? तिकडे. अरे बापरे. हो, त्या झाडामागे. आम्ही खरोखर त्याला बघितलं. अरे बापरे, हा कोण आहे? पळा इथून, लवकर चला, पळा. अरे असे पळू नका. हा मी आहे. ते आलं काय? माहित नाही, आज सकाळपासूनच खूप थंडी वाजत आहे. म्हणून विचार केला की गावावरून आणलेली ही चादर अंगावर ओढतो, म्हणजे थंडी नाही वाजणार. पण मला काय माहित होतं की ही पोरं याने घाबरतील. मी आधीच सांगितलं होतं, हे भालू दादा आहे. तू असं कधी म्हणालास? आधी तूच पळाला होतास. पळताना बोललो होतो. कदाचित तुझं लक्ष नसेल. काळजी करू नका रामू, मी तुझ्यासाठी औषधं आणून देतो. तू ठीक होशील.
एक आयडिया आहे. ही घे, पकड. या रूपासोबत थोडा भीतीदायक आवाज पुरेसे आहे. मस्त आयडिया आहे. आवाज काढणं माझ्यावर सोडा. छान आहे. आता मजा येईल ना. मज्जा येणार. भालू दादा, आम्ही कोणाला तरी वचन दिलंय की आम्ही त्यांची मदत करू. माकड दादाने सगळं सांगितलं मला. JCB ला पळवून लावायचंय ना. सांगा, मी काय मदत करू शकतो. ही चादर अंगावर घेऊन तुम्हाला तिथे जायचंय. फक्त एवढंच करायचंय. फक्त एवढंच करायचंय. हे तुम्ही माझ्यावर सोडा. कोण आहे रे तिकडे? हिम्मत असेल तर समोर ये ना. कोण आहे तिकडे? अरे बापरे, इथून पळायला हवं. मी नाही करणार हे काम. मी तर चाललो बाबा. आता तो इकडे कधीच येणार नाही. कोणताही प्रॉब्लेम आला तर आम्हाला बोलवा. तुम्ही इथे असताना आम्ही कोणाला घाबरू. थँक्यू.